पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली ज्योती मल्होत्रा पुन्हा एकदा आता चर्चेत आली आहे। स्कॉटलंडचा यूट्यूबर कॅलम याच्या व्हिडिओमध्ये तिचा पाकिस्तानात ब्लॉग करतानाचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात तिच्या मागे AK-47 घेतलेले 6 सुरक्षा रक्षक आहेत। या व्हिडिओतून ज्योतीला VVIP सारखी सुरक्षा दिली जात असल्याचं देखील दिसतंय। ज्योती पाकिस्तानमधल्या न्यू अनारकली मार्केटमध्ये व्हिडिओ शूट करत होती, त्याच वेळी तिची कॅमेल सोबत भेट झाली। त्यांच्या दोघांमधले संवाद या व्हिडिओमध्ये कैद झाले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीवर टीका केली। हार्वर्डमध्ये 31% परदेशी विद्यार्थी आहेत आणि हे प्रमाण खूप जास्त आहे। अमेरिकेने हार्वर्डला अब्जावधी डॉलर्सचं अनुदान दिलंय, पण तरीही तिथे इतके परदेशी विद्यार्थी कशासाठी? परदेशी विद्यार्थ्यांमुळे अमेरिकन मुलांना तिथे प्रवेश मिळत नाही, हे अन्यायकारक आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तसंच परदेशी विद्यार्थी कोण आहेत याची यादी हार्वर्डनं द्यावी। काही चांगले असतील, पण काही मुलं वाईटही असू शकतात असं देखील ट्रम्प यांना वाटतंय। त्यामुळे त्यांनी हार्वर्डला निवेदन दिलं असून त्यामुळे आता हार्वर्डला पुढे अनुदान थांबवण्याचा इशाराही दिलाय। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केलाय। अमेरिका मुद्दाम युद्ध घडवते कारण अमेरिकेला शस्त्रास्त्र विकून नफा कमवायचा असतो, असा आरोप आता आसिफ ख्वाजा यांनी केलाय। गेल्या 100 वर्षात अमेरिका 260 युद्धात सहभागी झाली, तर चीन फक्त 3 वेळा। अमेरिका लष्करी उद्योगातून प्रचंड पैसा कमावते आणि हा उद्योग त्यांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असल्याचंही आसिफ म्हणाले। सिरिया, इजिप्त, अफगाणिस्तान आणि लिबिया हे देश एकेकाळी श्रीमंत होते, पण अमेरिकेमुळे युद्धांनी ते उद्ध्वस्त झाले असाही आरोप ख्वाजा आसिफ यांनी केलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या तुर्कीसह 4 देशांच्या दौऱ्यावर आहेत। शरीफ यांनी इस्तांबूलमध्ये तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगान यांची भेट घेतली। या भेटीत दहशतवाद विरोधी लढा, व्यापार, संरक्षण, शिक्षण आणि रेल्वे प्रकल्पांवर दोघांमध्ये चर्चा झाली। तुर्की आणि पाकिस्तान एकत्र लढतील आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य करतील। तसंच व्यापार $5 अब्ज पर्यंत नेण्याचा उद्देश असल्याचं देखील एर्दोगान यांनी स्पष्ट केलंय। तसंच त्यांनी काश्मीरच्या प्रश्नावर मध्यस्थीची तयारीही दर्शवली आहे। दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्यानं संयम आवश्यक असल्याचं देखील मत एर्दोगान यांनी मांडलं। इस्रायलने गाझामधील अनेक ठिकाणी जोरदार हल्ले केलेत, ज्यामध्ये एक शाळा उद्ध्वस्त झाली आहे। या शाळेतील 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। यात 2 रेड क्रॉस कर्मचारी, एक पत्रकार आणि अनेक लहान मुलं होती। ही शाळा निर्वासित छावणी म्हणून वापरली जात होती। इस्रायलनं गाझाच्या 77% भागावर ताबा मिळवल्याचा दावाही केलाय। 3 दिवसांपूर्वी एक महिला डॉक्टरच्या 9 मुलांचा हल्ल्यात मृत्यूही झाला होता। या सगळ्या प्रकारानंतर स्पेनसह जगभरातील देशांनी इस्रायलवर आता निर्बंध घालण्याची मागणी केली आहे। गाझामध्ये मानवी ढाल म्हणून पॅलेस्टिनींचा वापर सर्रासपणे होत असल्याचं अनेक पॅलेस्टिनी आणि सैनिकांचं म्हणणं आहे। गाझा आणि वेस्ट बँकमध्ये नागरिकांना ढाल म्हणून वापरलं गेल्याचं 7 पॅलेस्टियन नागरिकांचं म्हणणं आहे। 19 महिन्यांच्या युद्धात इमारतींमधील संभाव्य धोका तपासण्यासाठी नागरिकांना आत पाठवलं जायचं। 2 इस्रायली सैनिकांनी ही पद्धत वापरल्याचं मान्य केलंय। ही युद्धाची पद्धत असल्याचं सांगत त्यामुळे दारुगोळा वाचतो अशी कबुली आता इस्रायली सैनिकांनी दिली आहे। बांगलादेशमध्ये सध्या फारच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस पुन्हा एकदा राजीनाम्याच्या विचारात आहेत। देशात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे आणि आंदोलनामुळे ते चिंतेत आहेत। ढाकामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून काम बंद आंदोलनही पुकारले आहे। बांगलादेशमध्ये एक नवा सरकारी सेवा सुधारणा कायदा आणला जातोय, मात्र लोकांनी त्याला काळा कायदा असं म्हटलंय। राष्ट्रीय महसूल मंडळाचे अधिकारी देखील नवीन अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी सामूहिक सुट्टीवर गेले। त्यामुळे देशात सगळी आयात निर्यात ठप्प झाली आहे। बांगलादेशमधला राजकीय संघर्ष आता चिघळलाय। माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावरती गंभीर आरोप केले। युनूस यांनी अमेरिकेला देश विकला आणि सरकारची सूत्र दहशतवाद्यांच्या हातात सोपवली असा आरोप शेख हसीना यांनी केलाय। युनूस यांनी तुरुंगातून दहशतवाद्यांना सोडून त्यांच्या सोबतच सत्ता मिळवली असंही त्या म्हणाल्या। या सगळ्यामागे सेंट मार्टिन बेटाचं राजकारण आहे। हे बेट अमेरिका लष्करी तळासाठी मागत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे चीन आणि अमेरिकेत स्पर्धा सुरू झाली आहे। सध्या बांगलादेशात लष्करी हालचाली वाढल्या असून हजारोंना अटक करण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। युक्रेनवर सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे ट्रम्प पुतिनवर नाराज आहेत।
पुतीन अनेक लोकांना मारते हे मला पटत नाही असं ट्रम्प म्हणतायत. तर यांनी रशियावर अनेक निर्बंध लावण्याचाही इशारा दिलाय. दुसरीकडे रशियाने असा दावा केलाय की युक्रेनने पुतीन यांचा हेलिकॉप्टर पाडण्याचा प्रयत्न केला. युक्रेनने 46 ड्रोनने हल्ला केला, पण सगळे ड्रोन आम्ही पाडले. पुतीनही सुरक्षित राहिले अशी माहिती रशियातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. सौदी अरेबियानं एक मोठा निर्णय घेत तब्बल 73 वर्षांनंतर दारूवरील बंदी उठवली आहे. सौदीत 2026 पासून निवडक ठिकाणी दारूची विक्री आणि मर्यादित वापर करण्यास परवानगी दिली जाईल. ही सुविधा फक्त आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि स्थलांतरितांसाठी असेल. स्थानिक भागात आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी कायम असणार आहे. सौदी अरेबियाच्या व्हिजन 2030 या योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलाय. तर 600 ठिकाणी ही दारू विकण्यात येणार असून पंचतारांकित हॉटेल्स, उच्च दर्जाचे रिसॉर्ट्स, डिप्लोमॅटिक झोन आणि नियोम सिंदाला बेट याचा यात समावेश करण्यात आलाय. भारत आणि कॅनडामधील तणावपूर्ण संबंध आता थोडे निवळताना दिसत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्यात पहिल्यांदाच फोनवरून संवाद झाला. दोघांनीही आर्थिक सहकार्य वाढवण्याबाबत तसंच एकमेकांच्या गरजांनुसार काम करण्यासंदर्भात चर्चा केली आहे. हा संवाद सकारात्मक होता. गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध तणावपूर्ण होते. मात्र आता या संवादाच्या माध्यमातून हे संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे या चर्चेतून दिसतंय, अशी एक्स पोस्ट एस जयशंकर यांनी केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला खलील यांची दिल्लीत भेट झाली आहे. भारत मालदीव या दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. खलील यांचा या वर्षातील भारताचा हा तिसरा दौरा आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बळकट होत आहेत. मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत भारताला पूर्णपणे पाठिंबाही जाहीर केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय, ज्यात त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन त्यांना एक चापटी मारतेय. हे दृश्य आहे व्हिएतनामच्या हनोई विमानतळावरचं, जिथे हे दोघेही राजकीय दौऱ्यावर गेले होते. बायकोनं फटका मारल्यानंतर मॅक्रॉन थोडे गोंधळले आणि तोंड लपवू लागले, पण लगेचच हसत हसत माध्यमांसमोर उभे राहिले. विमानातून खाली उतरल्यानंतर अर्थातच मीडियाने त्यांना या घटनेबाबत सवाल केला, पण हे फक्त एक किरकोळ भांडण होतं अशी प्रतिक्रिया इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यापूर्वी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला क्वारंटाईनमध्ये गेलेत. त्यांच्यासोबत मोहिमेतील इतर 3 अंतराळवीरांनाही क्वारंटाईन करण्यात आलंय, ज्यामुळे या मोहिमेदरम्यान ते पूर्णपणे निरोगी राहतील. यावेळी ॲक्सिओम मिशन यशस्वी होईल असा विश्वास शुभांशु यांनी व्यक्त केलाय. ॲक्सिओम मिशन 4 मध्ये 4 देशातील 4 अंतराळवीर आहेत. 8 जून 2025 रोजी 17 दिवसांसाठी हे चौघही जण अंतराळ स्थानकात जाणार आहेत. तर नासा आणि इस्रो यांच्यातील करारानुसार ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. सध्या सूर्यावर मोठे स्फोट होत आहेत, त्यामुळे अवकाश तज्ज्ञ फार चिंतेत आहेत. या स्फोटांमुळे म्हणजेच एक्स क्लास फ्लेअर्समुळे पृथ्वीवर येणाऱ्या किरणांचा परिणाम आपल्या मोबाईल नेटवर्क, सॅटेलाइट इंटरनेट आणि वीज व्यवस्थेवर होऊ शकतो. 13 आणि 14 मेला सूर्यावर जोरदार स्फोट झालेत, ज्यामुळे अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक ठिकाणी रेडिओ सिग्नल बंद झाले. सूर्यावरील AR-4087 नावाचा भाग खूप ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे हे स्फोट होत आहेत. अमेरिकेने यासाठी तयारीही सुरू केली आहे. जर हे वादळ तीव्र झालं तर आपल्या दैनंदिन जीवनावर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. नागपूरमधील सुनीता जंगडे नावाची महिला 17 मे पासून नियंत्रण रेषेजवळून बेपत्ता होती. ती आता सापडली आहे. ती तिच्या 12 वर्षांच्या मुलासह कारगिल जवळील एका गावात पोहोचली होती, परंतु गेल्या 4 दिवसांपासून ती बेपत्ता होती. सुनीता शेवटची कारगिलमधील एका गावात दिसली होती. ती बेपत्ता होण्यापूर्वी एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती. ती काही पाकिस्तानी नागरिकांसह संपर्कात होती असं तपासातून आता समोर आलंय. सध्या त्या महिलेचा शोध घेतला जातोय असून पाकिस्तान प्रशासनानं महिलेला भारतीय BSFच्या ताब्यात सोपवलंय. प्राथमिक चौकशीमध्ये तिनं सोशल मीडिया अकाउंटवरून पाकिस्तानच्या व्यक्तीशी चॅटिंग केल्याचंही समोर आलंय. गुजरात ATSनं कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेर सहदेव सिंग गोहिल याला अटक केली आहे. सहदेव सिंग हा कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात कॉन्ट्रॅक्टवर तैनात होता. तो व्हॉट्सअपद्वारे पाकिस्तानी एजंटना BSF आणि नौदलाच्या विद्यमान लष्करी तुकड्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत होता. गुजरातचा सहदेव सिंग हा पाक एजंट
अदितीच्या जाळ्यात अडकला होता. एटीएसच्या म्हणण्यानुसार यासाठी जून 2023 मध्ये स्वतःला अदिती भारद्वाज म्हणवणाऱ्या एका महिलेनं व्हॉट्सअपवर गोहिलशी संपर्क साधला. संवेदनशील माहिती पाठवल्याबद्दल त्याला पहिल्यांदाच 40,000 रुपये रोख मिळाले असल्याचं सांगण्यात येत आहे. आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून मोठे फेरबदल करण्यात आले. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची आसाम काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गोगोई यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. गोगोई हे आसामच्या जोरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडून आले, तर गोगोई यांच्यावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी देशद्रोहाचे आरोप तसंच त्यांच्या पत्नीचं नागरिकत्व आणि पाकिस्तानशी कथित संबंध असल्याचेही आरोप केले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारील राष्ट्राच्या कुरापती दूर करण्यासाठी बळाचा वापर करणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. तसंच भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि ते शक्तिशाली आणि नीतिमान बनवण्यासाठी हिंदू समाजानं एकत्र आलं पाहिजे असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलं. काही देशांमध्ये हिंदू समाजाचा छळ करण्यात आला असून या छळापासून वाचण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. तर भारतानं सद्गुण आणि शक्ती दोन्हीची पूजा केली पाहिजे. चांगल्या गोष्टींच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आपण शक्तिशाली असणं गरजेचं आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. केरळमधील कोचीच्या किनाऱ्याजवळ लायबेरियाचं मालवाहू जहाज बुडालं होतं. या जहाजावरील 24 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या जहाजावर 640 कंटेनर होते, त्यापैकी 13 कंटेनरमध्ये धोकादायक पदार्थ होते. जहाज शनिवारपासून धोकादायक स्थितीत होतं आणि रविवारी हे जहाज उलटलं. तटरक्षक दलानं या जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली होती. जहाजातील तेल पाण्यात सांडण्याची भीती असल्यानं प्रदूषणाचा प्रतिकार करण्याची यंत्रणा सक्रिय करण्यात आली. तसंच जहाजावर एकूण 84.44 मेट्रिक टन डिझेल आणि 367.1 मेट्रिक टन फर्नेस ऑइलही होतं. गुजरातच्या दाहोदमधील भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. हा प्रकल्प देशांतर्गत रेल्वे इंजिन निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांतर्गत 9000 HP क्षमतेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची निर्मिती केली जाणार आहे. या लोकोमोटिव्हमुळे भारतीय रेल्वेच्या माल वाहतूक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे. न्यायालयाच्या 5 सदस्यीय कॉलेजियमच्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली आहे. या शिफारसीमुळे सर्वोच्च न्यायालयाला लवकरच 3 नवीन न्यायाधीश मिळणार आहेत. या शिफारसी केलेल्या नावांमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयानं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती NV अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती विजय बिश्नोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती AS चांदूरकर यांचा समावेश आहे. घटस्फोट झाल्यानंतर पोटगी मागणाऱ्या महिलेला छत्तीसगड उच्च न्यायालयानं फटकारलंय. सप्टेंबर 2023 मध्ये एका दाम्पत्याचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर महिलेनं 20,000 देखभाल खर्चाची मागणी केली होती. याआधी कौटुंबिक न्यायालयानं दरमहा 4,000 रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले होते. मात्र महिलेने अधिक पोटगी मागितल्यानं संताप व्यक्त करत कोर्टानं याचिका फेटाळून लावली आहे. महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार नसल्याचं छत्तीसगड उच्च न्यायालयानं ठणकावून सांगितलं. कोर्टाचा हा निर्णय खूपच मोठा मानला जातोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा AI व्हिडिओ वापरून कर्नाटकमध्ये तब्बल 200 लोकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा परतावा मिळेल असं आमिष दाखवून 200हून अधिक लोकांची फसवणूक केली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू, तुमकुरू, मंगळुरू आणि हवेरी या ठिकाणी सायबर चोरी झाल्याची अनेक प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. तर हवेरी परिसरातील 15हून अधिक लोकांनी आपले पैसे या आमिषापोटी गमावलेत. पक्षातून आणि कुटुंबापासून विभक्त केल्यानंतर तेजप्रताप यादव यांनी एक भावनिक पोस्ट जारी केली आहे. प्रेम करणं जर समाजाच्या दृष्टीनं गुन्हा असेल तर मला पक्षातून बाहेर काढलेलं स्वीकार आहे असं ते म्हणाले. त्यांनी प्रियसी अनुष्कासोबत सामान्य जीवन जगण्याची इच्छाही यावेळी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता सामाजिक न्याय कुठं गेला असा सवाल लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांच्या पहिल्या पत्नी ऐश्वर्या राय यांनी व्यक्त केला आहे. यादव कुटुंबावर आरोप करत ऐश्वर्या यांची वैयक्तिक आयुष्याविषयी नाराजी व्यक्त दिसते.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील चिकोडी उपविभागात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे चिकोडी उपविभागातून वाहणाऱ्या कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन 3 पूल पाण्याखाली गेलेत। या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। वाहतूक ठप्प झाल्यानं अन्य मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे। प्रत्येक वर्षी पावसाळ्यात चिकोडी, निपाणी, रायबाग तालुक्यातील अनेक छोटे मोठे पूल, बंधारे पाण्याखाली जातात। दरम्यान पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना करण्याविषयी अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक नेत्यांसोबत पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी चर्चा केली आहे।